अमरावती आणि नाशिकमधल्या लैंगिक अत्याचार प्रकरणांचा तपास सुरू असतानाच कोल्हापुरातही तशीच घटना घडलीय। शाहिद संदे नावाच्या युवकावर मुलींवर अत्याचार करून व्हिडिओ व्हायरल केल्याचा गुन्हा दाखल झालाय। पाहूयात एक रिपोर्ट। अमरावती आणि नाशिकमधल्या प्रकरणांचा तपास सुरू असतानाच कोल्हापुरातून सुद्धा धक्कादायक प्रकार समोर आलाय। कोल्हापुरातल्या हातकणंगले तालुक्यातल्या पुलाची शिरोली या गावातल्या शाहिद संदेनं अनेक तरुणींना ब्लॅकमेल केल्याचं समोर आलंय। शाहिद संदे तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा, त्यानंतर तरुणींचे अश्लील व्हिडिओ तयार करायचा आणि मग त्यांना ब्लॅकमेल करायचा। हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे। शाहिद संदेवर 15 मुलींना ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे। मुलींना हॉटेलवर नेत त्यानं अश्लील व्हिडिओही तयार केले होते। तरुणींचे हे अश्लील व्हिडिओ तो त्याचा मित्र शाहरुख देसाईला शेअर करत असे। आरोपी शाहिद संदेला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर शाहिदचा मित्र शाहरुख देसाईला पोलिसांनी कराडमधून ताब्यात घेतलंय। या पद्धतीने महाराष्ट्रातली अशी एक व्यवस्था होती। मुंबईसारख्या शहरामध्ये रात्री 12-1 वाजताही महिला रस्त्यावर फिरली तरी त्या ठिकाणी महिला सुरक्षित राहायची। पण आज महाराष्ट्राच्या मुंबई असो की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात असो, आज महिला सुरक्षित नाही। असं हे महाराष्ट्राचं विद्रूप चेहरा राज्याच्या राज्यकर्त्यांनी तयार केलेला आहे, हे आपण पाहतोय। हे प्रकरण समोर आल्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी शिरोली गाव बंद केलं। ग्रामपंचायतीनं संशयित आरोपी शाहिद संदेच्या घराचं लाईट आणि पाणीही बंद केलं। त्यानंतर शाहिद संदेनं व्हिडिओ शेअर करत माफी मागितली आहे। तर शाहिद संदेच्या वडिलांनी आपल्या मुलाला कायद्यानं फाशी दिली तर मान्य आहे असं म्हटलंय। प्रथमतः मी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली गावातील सर्व हिंदू माता भगिनी यांची जनतेची माफी मागतो। माझ्या मुलांनी जे कृत्य केले आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि आमचं संदे कुटुंबीय त्याला कसलाही पाठिंबा देणार नाहीत। आणि आमच्या पोलीस प्रशासनाला कळकळून विनंती आहे की तिने जे न्याय देतील ते आम्हाला मान्य आहे। गावकरी जे शिरोलीत न्याय देतील आम्हाला मान्य आहे। पोलीस प्रशासन कशाचा विचार न करता त्याला फाशी शिक्षा द्यावी ही आमची मागणी आहे आणि आमचा ह्याला कसलाही विरोध नसणार। सकल हिंदू समाजाच्या वतीनं शिरोलीमध्ये मोर्चा काढण्याचा प्रयत्न झाला, पण परवानगी न घेतल्यानं पोलिसांनी मोर्चा काढू दिला नाही। त्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। जे काही कृत्य केलेलं आहे ती मोठ्या चुकीच्या पद्धतीने सांगत असताना सुद्धा आमच्या हिंदूंच्या भावना अत्यंत मलिन करण्याचं काम आणि आमच्या शिरोलीच्या नावाला एक काळिमा फासण्याचं काम हे आज या घटनेमुळे घडलेलं आहे। साधारणतः 1 वर्ष झाली ही घटना घडत आहे। काही आमच्या हिंदुत्वाची विचारधारणा समजलेली होती, पण तिची कुणकुण तिची जाणीव ही आज उघडकीस झाली। मानव धर्माला काळिमा फासण्याचा हा जो उद्योग केलेला आहे, खरोखरच गावामध्ये अशा घटना होऊ नये म्हणून आम्ही आता पोलीस स्टेशनला पण आम्ही SIT मार्फत ही जी सखोल चौकशी करून याच्या तळामुळापर्यंत म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत या प्रशासनानं जावं आणि ही विकृती परत होऊ नये आणि ही जन्माला येऊ नये अशी विकृती असं याच्यावर कायमचा रामबाण उपाय काढावा। गावकऱ्यांनी जे निवेदन दिलं आहे सदरच्या घटनेच्या अनुषंगाने हातकणंगले पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे। आरोपी अटकेत आहेत, तपास चालू आहे। त्या संदर्भाने वरिष्ठ अधिकारी सदर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवून आहे। तपास योग्य दिशेने चालू आहे। किती आरोपी? एक आरोपी फरार आहे, त्याला कधीपर्यंत अटक केलं जाणार? तपास हातकणंगले पोलीस स्टेशनला चालू आहे। तपास त्यांच्याकडे आहे, प्रयत्न करतात, आम्ही त्यांना मदत करतो। भाजप आमदार अमल महाडिकांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन गावकऱ्यांचं निवेदन स्वीकारलं। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे SIT स्थापन करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचीही ते मागणी करणार असल्याचं म्हणाले। या घटनेचा नक्कीच या तळामुळापर्यंत पोहोचणं, जे या घटनेमध्ये यामध्ये सामील आहेत त्यांना शोध लावणं ही भूमिका घेऊन आम्ही आज या ठिकाणी त्यांचा निषेध व्यक्त करतोय। नक्कीच शासन या ठिकाणी कमी पडणार नाही, याची सखोल चौकशी करावी, SIT लावावी आणि याच्या संदर्भामध्ये सगळी डिटेल माहिती घेऊन योग्य ते गुन्हेगार पकडून घेऊन त्यांना शिक्षा मिळावी आणि अशा वृत्ती सगळ्या या बंद व्हाव्यात, या वृत्तीला कुठेतरी मोडून काढावं या भूमिकेमध्ये आम्ही आहोत। आता तुम्ही कुठल्या घटनेचा उल्लेख करताय त्याची माहिती माझ्याकडे नाहीये, त्याची माहिती घेऊनच मी त्या संदर्भात बोलेन। दरम्यान शाहिद संदे ज्या कॉलेजमध्ये शिकतो त्या कॉलेजला सुद्धा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी निवेदन दिलंय। कॉलेज प्रशासनानं सुद्धा शाहिद संदेला कॉलेजमधून कायमस्वरूपी काढून टाकल्याचं सांगितलं।
हा विद्यार्थी जो आहे हा 2022ला त्यांनी ॲडमिशन घेतलेलं होतं आणि गेले 2 वर्ष झाले हा इयर डाऊन आहे. हा इथे रेग्युलर विद्यार्थी 2 वर्षापासून नाही आहे. इथे गेल्या 2 वर्षामध्ये कोणत्याही परीक्षेला सुद्धा तो आलेला नाही आहे आणि त्याचा फक्त इथे नाव होतं एवढाच एक गेल्या 2 वर्षापासूनचा संबंध आहे. त्याला ऑफिशियली आज तसाही तो गेल्या 2 वर्षापासून कॉलेजमध्ये नाहीच आहे, पण त्याला ऑफिशियली आज त्याचं जे एनरोलमेंट आहे तर त्याला पूर्ण त्याचं ॲडमिशन जे आहे हे आम्ही त्याचं रस्टिकेट केलं.